नमस्कार मंडळी, विश्वा व जान्हवीचं लग्न आता लवकरच होणार. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या जान्हवीसोबत काय घडलेलं असतं हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. पण ह्या एकाच घटनेमुळे पूर्णपणे श्रीनिवास लक्ष्मी आतून तुटून गेलेले असतात. कारण की त्यांनी त्यांची स्वतःची मुलगी घालवलेली असते आणि गमावलेली देखील असते. कारण की त्यांना एवढं टेन्शन येत असतं की त्यांना कळत नसतं की जानूला शोधायचं कुठं. तर विश्वा स्वतःच्या तोंडात एवढं मारून घेत असतो की त्याला वाटत असतं की माझ्या एका चुकीमुळे जानू माझ्यापासून दूर गेली. कारण की विश्वाचं आणि जान्हवीचं एकमेकांवरती प्रेम असते हे तुम्हाला माहीतच आहे. परंतु आता त्यांचं काही भूतकाळामध्ये आणि पूर्वीपासूनच त्यांच्या फॅमिलीचे प्रॉब्लेम असतात, त्याच्यामुळे त्यांचं लग्न झालेलं नसतं. पण मित्रांनो, हा जयंत जेवढा दिसतो तेवढा साधासुद्धा नाही हे तुम्हाला देखील चांगलंच कळालेलं असेल. कारण की या जयंतने आत्तापर्यंत काय काय केलं आणि हा किती मोठा खुनी आहे हे तुम्हाला देखील समजलेलंच असेल. कारण की आपला वेंकी जो आहे ना, वेंकीवरती आज जी काही वेळ आहे ही सगळी ह्या जयंतमुळेच आलेली आहे. कारण की वेंकीला विहिरीमध्ये ढकलण्याच्या पाठीमागे कोणाचा हात होता? ह्या जयंतचाच. पण ह्या जयंतने हे सत्य कोणासमोर देखील येऊन दिलेलं नसतं. कारण की हा आपल्याला दिसताना जरा मेंटल सारखा दिसतोय, परंतु ह्याच्याकडे खूप सारा पैसा आणि श्रीमंती असते. त्याच्यामुळे मात्र लक्ष्मी आणि श्रीनिवासने आपल्या जानूचं लग्न ह्या जयंतसोबत करून दिलेलं असतं. परंतु हा जयंत कसा असतो, याचा सगळा काय भूतकाळ, ह्याचा सगळा काय चेहरा आपल्या जान्हवीने चांगलाच ओळखलेला असतो आणि त्याच्यानंतरच जान्हवीने सुसाईड केलेलं असतं. पण जान्हवीची एक चूक झाली की तिने सुसाईड करण्यापेक्षा ह्याला संपवायला हवं होतं. पण त्यावेळेस मात्र जयंतने ही कबुली कुठे देखील दिलेली नसते की जान्हवीने सुसाईड केली. आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही पाहिलंच असेल की भावना, सिद्धू यांच्यावरती काय वेळ आलेली असते. कारण की सिद्धू जयंतला धमकावून विचारत असतो की खरं खरं सांग जयंत, माझ्यापासून काही लपू नको. जर मला खरं सत्य समजलं की तू काहीतरी केलंय आणि तू काहीतरी लपवतोस तर तुला मी सोडणार नाही. त्यावेळेस मात्र जयंतकडे दुसरा तिसरा ऑप्शनच नसतो की सिद्धूला खरं सांगण्याशिवाय. पण त्यावेळेस तरी देखील जयंत काही देखील सत्य सांगत नाही. तर एकीकडे मित्रांनो, आता तुम्हाला माहितीच आहे की विश्वाचक्का आता गोव्याला जाऊन जानूचा शोध घेणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला देखील हेच वाटत असेल की जान्हवीचा खेळ संपला, म्हणजे जान्हवी आता ह्या जगात नाही, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण की जानू जिवंत असते आणि याचं सत्य अजूनपर्यंत कोणालाच माहीत नसतं की जान्हवी नेमकी आहे कुठे. त्याच्यामुळेच मित्रांनो, आता जानूचं खरं सत्य अजूनपर्यंत कोणासमोर आलेलं नसतं. पण आता तिला शोधण्यासाठी विश्वा गेलेला असतो, पण विश्वाला माहीत नसतं की ती तिला भेटणार आहे का नाही. त्याच्यासाठी विश्वा देखील त्या ठिकाणी गेलेला असतो आणि विश्वाला एक खात्री तर नक्की असते की काही जरी झालं तरी तो जानूला शोधूनच काढणार. त्याच्यामुळे विश्वा तिथे गेलेला असतो. पण विश्वाला आता जे काही हाती लागतं ना, ते पाहून विश्वाला देखील धक्काच बसतो. कारण की मित्रांनो, जान्हवीला अगोदर जयंतचं सत्य समजलेलं असतं, पण आता जयंत कोणाला देखील जान्हवीबाबतचं सत्य सांगत नसतं. जयंतने जान्हवीपासून खूप सारे लपवलेलं असतं आणि सोबतच घरच्यांपासून देखील खूप सारं सत्य लपवून ठेवलेलं असतं. आणि ह्या जयंतला वाटत असतं की तो कोणाच्या देखील हाती लागणार नाही आणि ते कोणाच्या समोर देखील त्याचं सत्य उघडकीस येणार नाही. पण हे पूर्णपणे चुकीचं असतं. कारण की त्याला माहीतच नसतं की मुळात त्याच्यासोबत काय होणार आहे पुढे. कारण की तुम्हाला माहीत होईल मित्रांनो, विश्वाला आपली जानू सापडते आणि त्याच वेळेस मात्र जानू आणि विश्वा एकमेकांना भेटल्याच्या नंतर विश्वा जानूची परत माफी मागतो, रडतो, सगळं काय करतो. पण आता तुम्हाला माहितीच आहे की आपल्या जानूला सगळं सत्य समजलेलं असतं. त्याच्यामुळे जानू विश्वासोबतच काय कोणासोबत देखील राहायला तयार नसते. कारण की तुम्हाला माहीतच आहे की आता एकीकडे विश्वाचं देखील लग्न ठरलेलं असतं, परंतु त्याचं लग्न अजून झालेलं नसतं. त्याच्यामुळे आता तुम्हाला माहीतच असेल की विश्वाचं आणि जानूचं एकमेकांवरती प्रेम असतं. पण तुम्हाला माहितीच आहे की आपल्या जानूसोबत भूतकाळात किती चुकीचं घडलं होतं. कारण की ह्या जयंतमुळेच आपल्या जानूचं बाळ देखील गेलेलं असतं आणि एवढ्या मोठ्या धक्क्यातून तिला बाहेर काढण्यासाठी तिच्यासोबत एवढ्या मोठ्या संकटात कोणी देखील नसतं. पण त्यावेळेस मात्र जान्हवीने जे सुसाईड करण्याचं जे काय धाडस केलं त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो. तर एकीकडे आता ह्या जयंतला अजूनपर्यंत शिक्षा झालेली नसते, पण तुम्ही पुढे हे देखील बघसाल की ह्या जयंतला चक्क आता पोलीस बेड्या ठोकणार आहेत. कारण की आपली जानू पोलिसांना देखील खरं सत्य सांगते, त्याच्यामुळे आता ह्या जयंतला शिक्षा होणार आहे. पण ह्या जयंतने पाठीमागे केलेल्या भूतकाळात जे काही गोष्टी असतात ह्या सगळ्याचे पुरावे देखील गोळा करावे लागणार आहेत. आणि ते सगळे पुरावे आल्याच्या नंतर लक्ष्मी आणि श्रीनिवास काकांसमोर हे सगळं सत्य ज्यावेळेस उघडकीस येईल त्यावेळेस मात्र ह्या जयंतला योग्य ती कठोर शिक्षा देखील लवकरच घडताना तुम्हाला पाहायला भेटेल. पण आता हे सगळं असं पुढे घडणार आहे मित्रांनो. पण आता हे सगळं घडत असताना तुम्हाला माहीतच आहे की एक गोष्ट सगळ्यात मोठी होणार आहे, ती म्हणजेच अजूनपर्यंत देखील जयंत आणि जान्हवी ह्या दोघांमध्ये जे काय घडलं होतं याचं सत्य कोणासमोरच आलेलं नसतं. तर मित्रांनो, पुढे तुम्हाला हे देखील पाहायला भेटेल की आता जान्हवी विश्वाला लग्न करशील का म्हणून देखील विचारते. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, जान्हवी आणि विश्वाने एकमेकांसोबत लग्न करावं का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि भेटूया पुढील येणाऱ्या सगळ्या असेच लेटेस्ट भागांमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे नवीन चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. कारण की सगळे अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहता येतील. धन्यवाद.